आज आपण रत्नागिरी मुख्य अधिकाऱ्यांना भेटला, काय विषय होता आणि काय मागणी आहे तुमची? विषय असा होता की विषारी धुरापासून शहरातील नागरिकांना, विशेष करून कोकणनगर व त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना खूप त्या धुराचा त्रास होतो. तिथे राहणारे स्थानिक लोक आणि लहान मुलं, वयस्कर माणसं यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागेल. या अनुषंगाने आम्ही आज रत्नागिरी नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांना एक निवेदनच दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यावर योग्य ती खबरदारी घेऊन वेगवेगळं त्याचा इलाज करावा, जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि तसेच इकडे आल्यानंतर आम्हाला त्यांनी तसं सांगितलं की आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, कारण तिथे खूप वर्षापासून सुमारे 35 वर्षापासून डम्पिंग केलेला कचरा तिथे साठवून ठेवलेला आहे आणि तिथे कधी कधी तिथे असामाजिक तत्वही त्याच्यापासूनही तिथे ती आग लावण्यात येते. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं त्याच्यात तुम्ही खबरदारी काय घ्या. तर ते म्हटले की त्याच्यासाठी एक राखीव जागा पण आम्ही बघितलेली आहे MIDC मध्ये आणि तिथे आता तो कचरा तिथे तो स्थलांतरित करणार आहोत. गेले 15-20 दिवसामध्ये तसं होईल. म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्याला काय आहे म्हणत तोपर्यंत हे जर समजा आग लागत असली किंवा धूर येत असला तर त्यांनी सांगितलंय की आम्ही आमचे पाण्याची वगैरे व्यवस्था करून तिकडे आम्ही थोडी ती करू आणि संबंधित अधिकाऱ्यांचे पण आम्हाला संपर्क दिलेला आहे. तर तसं काय झालं तर ते पोलीस स्टेशनला पण ते कळवणार आहे तिथे असं असं होतं म्हणून. तर आशा आहे की आम्हाला ते ह्याच्यापुढे तसं करता लोकांना त्रास होणार नाही आणि आम्हाला नगरपालिकेचं सहकार्य मिळेल.